श्री गुरुचरित्र पारायणाचे नियम। श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे। श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो। श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे। श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते। शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावे। श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे। श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 1 गाय आणि 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ। श्री गुरुचरित्र हे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचावे। वाचण्यापूर्वी श्री दत्त महाराजांच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र स्वामी समर्थ यांचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून सुरुवात करावी। श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे। दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिशीची असल्याने या वेळेस पारायण बंद ठेवावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परण घेऊ नये। आपली पत्नी, आई व बहिणी यांच्या हातचे अन्न खाण्यास काही हरकत नाही, मात्र उपवास करू नये। दोन्ही वेळेस 1 धान्य फराळ करावा। काही समस्या असल्यास बाहेर खाण्यास हरकत नाही। श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये, स्वतःच्या हाताने दाढी करावी। तसेच या काळात चामड्याऐवजी नॉयलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावी। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये। स्वतःच्या कुटुंबात जर मृत शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे, अर्धवट सोडू नये। श्री गुरुचरित्राच्या कालावधीत मासिक पाळी जर आले तर अशौच सांभाळावे। सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी। रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे। श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत म्हणजे पहिला दिवस अध्याय 1 ते 9, दुसरा दिवस अध्याय 10 ते 21, तिसरा दिवस अध्याय 22 ते 29, चौथा दिवस अध्याय 30 ते 35, 5वा दिवस अध्याय 36 ते 38, 6वा दिवस अध्याय 39 ते 43, 7वा दिवस अध्याय 44 ते 53। श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे 1 पारायण या पद्धतीने करावायचा असतो, परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत। 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी। सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदैवत श्री स्वामी समर्थ महाराज व 1 श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा। ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे। श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडून देऊ नये। शक्यतोवर भूमी शयन करावे, कॉटवर झोपू नये। श्री गुरुचरित्र 3 दिवसीय वाचू नये। 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे। वैयक्तिक पारायण 7 दिवसाचे करावे। श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीसहपूर्वक साक्षात्कार होतो, हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे। दुखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्या लोकांना, जरण मनन भाणामध्ये इत्यादी ग्रस्त असलेल्या पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे। तर माहिती आवडली असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।